नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनल. मित्रांनो, निळू फुले हे नाव तुम्ही ऐकलं असेल, परंतु ते कट्टर आंबेडकरवादी होते. आंबेडकर विचारधारेवरती ते चालत होते. हे तुम्हाला माहीत होतं का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक आज आपण या टॉपिकवरती का बोलत आहोत. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, सोशल मीडियावरती एक पोस्ट प्रमाणात जे आहे सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की निळू फुले हे जे आहेत मित्रांनो कट्टर आंबेडकरवादी होते आणि त्याचसोबत ते जे आहे मित्रांनो भारिप बहुजन महासंघाचे देखील ते कार्यकर्ते होते असं सांगितलं जात आहे. त्याचसोबत ज्योतिबा फुलेंचे ते वंशज होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते पाईक होते. अशा अनेक गोष्टी आता सोशल मीडियावरती चर्चेला जात आहे. तर ह्यातील नेमकं सत्य काय आहे? तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, एका एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये बोलत असताना त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की मला सत्यशोधकीचा वारसा आहे आणि मी महात्मा फुलेंचा खापर पंतू आहे. म्हणजे हे तर कन्फर्म आहे की ते जे आहेत महात्मा फुले यांचे पंतू होते. परंतु त्याचसोबत मित्रांनो त्यांच्या विचारधारा किंवा केलेले जे कार्य आहेत मित्रांनो ते फार असे काही समोर आले नाही. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो त्यांची चित्रपटातील जी व्हिलनची भूमिका होती त्या उलट ते ज्या त्यांच्या रिअल लाईफमध्ये अतिशय वेगळे होते. तुम्हाला सांगू इच्छितो निळे फुले यांच्याबद्दल जे आहे मित्रांनो विकिपीडियावरती देखील असं नमूद करण्यात आलेलं आहे की ते समाजवादी विचारधारेशी जोडले गेलेले होते. त्याचसोबत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये देखील ते सक्रियपैकी सहभाग त्या ठिकाणी घेत होते आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात देखील त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता असं सांगितलं जातं. तर त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आपल्याला समजून येते की निळू फुले हे फक्त काही अभिनेता नव्हते किंवा फक्त ते विलन भूमिका साकारत नव्हते, तर त्या उलट ते त्यांच्या रिअल लाईफ मध्ये जे आहे मित्रांनो अतिशय चांगले व्यक्ती होते आणि त्याचसोबत ते आंबेडकरी विचारांचे पाईक तर होतेच, परंतु त्याचसोबत त्यांना जे आहे मित्रांनो महात्मा फुले यांचा वारसा लाभलेला होता. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.